नमस्कार, जयश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज करून दाखवणार आहे घेवड्याची सुकी भाजी। सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवलं आहे। 2 पळी तेल घ्यायचं आहे। कढईतला आता तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमचा मोहरी घालूया, अर्धा चमचा जिरे, लसूण घ्यायचं आहे 5-6 पाकळ्या ठेचलेलं आहे। परतून घेऊया। कढीपत्ता आवडीनुसार, एक नग बारीक चिरलेला कांदा, कांदा जरा लालसर परतून घ्यायचा। हिंग पाव चमचा, कांदा आता लालसर झालेला आहे। अर्धा चमचा हळद घेऊया, बॅडगी तिखट 1 छोटा चमचा, मसाला तिखट 1 छोटा चमचा। हे घेवडा धुवून निवडून घेतलेला आहे। कढईमध्ये घालूया। परतून घेऊया। चवीनुसार मीठ घेऊया, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आवडीनुसार, भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे, ताट झाकून घ्यायचं आहे। 1 वाटी एवढं पाणी घालायचं ताटामध्ये। 5 मिनिटं वाफवून घ्यायचं। भाजी करून आता 6 मिनिटं झालेले आहे। ह्यातलं पाणी पण कमी झालेलं आहे। भाजी शिजलेली आहे, तयार झाली आहे भाजी। ही घेवड्याची सुकी भाजीची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।